हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघूया गर्भावस्थेत वीरभद्रासन करता येतं का, करताना कोणती काळजी घ्यायची आणि त्याचे फायदे काय आहेत. या वीरभद्रासनालाच वरियर पोज असं म्हणतात. वीरभद्रासन हे गर्भावस्थेत सुरक्षितपणे करता येणाऱ्या आसनांपैकी एक आहे, परंतु ते नेहमी प्रशिक्षित योगतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या शारीरिक स्थितीनुसारच केलं पाहिजे. आता बघूया या वीरभद्रासनाचे फायदे. या वीरभद्रासनामुळे पाय, कंबर आणि पाठ मजबूत होण्यास मदत होते. शरीराचा बॅलन्स सुधारतो. शरीरातील ताण आणि थकवा कमी होण्यास मदत होते. या आसनामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक स्थैर्यसुद्धा वाढते. हे आसन करताना काही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पहिल्या त्रैमासिकानंतर सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये पायामध्ये योग्य ते अंतर ठेवलं पाहिजे. संतुलन राखण्यासाठी भिंतीचा किंवा खुर्चीचा आधार घ्या. गुडघ्यावर जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्या. चक्कर येत असतील तर किंवा अस्वस्थ वाटत असेल तर लगेच आसन करणं थांबवा. हायपरटेन्शन असेल, प्लॅसेंटा संबंधित काही समस्या असतील किंवा डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिलेला असेल तर हे आसन मात्र टाळलं पाहिजे. आता प्रेग्नन्सीच्या कोणत्या काळात कधी कसं हे आसन करावं. पहिल्या 3 महिन्यात जर तुम्हाला हे आसन करायचं असेल तर आधी हे आसन करण्याची तुम्हाला सवय असेल, प्रेग्नन्सी राहण्यापूर्वी तुम्ही योगाभ्यास करत असाल तरच तुम्ही हे आसन करा. आणि 4थ्या ते 7व्या महिन्यापर्यंत हे आसन करणार असाल तर हा काळ त्यासाठी सोयीस्कर आहे. पायामध्ये पुरेसं अंतर ठेवता येईल. यामध्ये शरीरावर जास्त ताण येऊ द्यायचा नाही आहे. आणि 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये फक्त शरीराला आरामदायी वाटत असल्यासच हे आसन करा. काही त्रास असतील तर हे आसन करू नका. संतुलनासाठी भिंत किंवा खुर्चीचा आधार घ्या. 8व्या 9व्या महिन्यामध्ये पोटाचा आकार वाढलेला असतो, त्यामुळे जास्त ताण देणं टाळा. प्रेग्नन्सीमध्ये वीरभद्रासनासाठी महत्त्वाची टीप: वीरभद्रासन गर्भावस्थेच्या शेवटच्या महिन्यापर्यंत करता येऊ शकतं, परंतु प्रत्येक स्त्रीची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे शरीराचे संकेत ऐका आणि आवश्यक ते बदल करून हे आसन करा. धन्यवाद.